नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण ग्रामरची सिरीज सुरू केलेली आहे मराठीसाठी आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत हा जो प्रश्न आहे वाक्प्रचार. तर हा शब्दसिद्धी शब्दसंपत्ती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहत आलेला आहात. आणि आज आपण 4 मार्कांचा वाक्प्रचार पाहणार आहोत. खरं तर याच्यामध्ये असं येतं की तुम्हाला कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा असतो आणि मग त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो. सो अर्थ लिहायला 1 मार्क आणि वाक्यात उपयोग करायला 1 मार्क असा वाक्प्रचाराचा एक प्रश्न असतो 2 मार्काचा आणि असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता आपण काय करणार आहोत की आपल्या पुस्तकामधले जेवढे काही वाक्प्रचार आहेत त्या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ बघणार आहोत. अर्थात वाक्यात उपयोग तुम्ही स्वतःहून पण करू शकता जर तुम्हाला अर्थ माहिती असेल पण. आणि इफ यू वॉन्ट दॅट व्हिडिओ तर तुम्ही ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ इन्क्लूड केलेला आहे. सो तो आता आपण बघूयात. सो आता इथे बघा, पहिल्यांदा आहे पहिला वाक्प्रचार ताव मारणे. ताव मारणे म्हणजेच काय, भरपूर खाणे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एक असं वाक्य बनवायचं आहे ज्याच्यामध्ये ताव मारणे हा वाक्प्रचार येईल आणि जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये लिहाल तेव्हा तुम्हाला ताव मारण्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे त्या पूर्ण वाक्यामधल्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे दैव बलवत्तर असणे म्हणजे केवळ दैवामुळेच वाचणे. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे. तर यासाठी तुम्ही असं घेऊ शकता की आपले आईवडील आपल्यासाठी खूप खस्ता खातात वगैरे, अशा प्रकारचे कोणतेही जनरल सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता. इवन ते लहान असले तरी पण चालतील, फक्त एवढेच की ते ग्रॅमॅटिकली बरोबर असले पाहिजेत आणि त्याचा अर्थ बरोबर असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला बरीचशी वाक्य जी आहेत तर ती मिळतील डायजेस्टमधून असेल, मास्टर की गाईड जे काही तुम्ही फॉलो करता त्याच्यामधून, तर तुम्ही ती वाक्य पण रेफर करू शकता. नेक्स्ट आहे कंठस्नान घालणे म्हणजे गळा कापून ठार करणे किंवा ठार मारणे. खांद्याला खांदा देणे म्हणजे सहकार्य करणे. खांदा देणे म्हणजे प्रेत वाहून नेण्यात सहभागी होणे. सो प्लीज अर्थ बघून घ्या, दोघांचा वेगळा आहे, कन्फ्युजन नको. नेक्स्ट आहे अकलेचा कांदा असणे म्हणजे अतिशहाणा असणे. चेंदा मेंदा करणे म्हणजे कुटून टाकणे. कित्ता गिरवणे म्हणजे सराव करणे. तोंडसुख घेणे म्हणजे खूप बडबडणे. तोंडावर येणे म्हणजे नजीक येऊन ठेवणे. सार्थक होणे म्हणजे धन्यता वाटणे. मन आतून फुलून येणे म्हणजे मनातल्या मनात आनंद होणे. जीव फुटून जाणे म्हणजे भयभीत होणे. नाटक चालू ठेवणे म्हणजे सोंग चालू ठेवणे. थक्क होणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे. विचारपूस करणे म्हणजे चौकशी करणे. भान हरपणे म्हणजे गुंग होणे. चाहूल येणे म्हणजे अंदाज येणे. आश्चर्यचकित होणे म्हणजे थक्क होणे. कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. हातात हात असणे म्हणजे सहकार्य करणे. एखादी गोष्ट कानावर पडणे म्हणजे लोकांच्या बोलण्यातून गोष्ट कळणे. लोकांनी नाव घेणं म्हणजे लोकांनी स्तुती करणं स्पेसिफिकली. नेक्स्ट आहे हातात हात असणं म्हणजे सहकार्य करणं किंवा सहकार्य करणे. चित्र बदलून जाणे म्हणजे स्वरूप बदलणे. कपाळाला आठा पडणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. वाया जाणे म्हणजे फुकट जाणे. गोंधळ घालणे म्हणजे आरडाओरडा करीत गडबड करणे. तावून सुलाखून निघणे म्हणजे आत्यंतिक कठोर परीक्षेमध्ये यशस्वी होणे किंवा परीक्षा पार पडणे, पास करणे असं पण होऊ शकतं. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. नाचक्की होणे म्हणजे बदनामी होणे. प्रसंगाला तोंड देणे म्हणजे प्रसंगामध्ये धीराने वागणे. द्विधा मनस्थितीमध्ये असणे म्हणजे गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असणे. पाठ फिरवणे म्हणजे मदत न करणे. स्वागत करणे म्हणजे मानाने एखाद्या व्यक्तीला या म्हणणे. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. बहिष्कृत करणे म्हणजे बाहेर ठेवणे किंवा वंचित ठेवणे. रणशिंग फुंकणे म्हणजे युद्ध सुरू होण्याचा इशारा करणे. बेड्या तोडणे म्हणजे स्वतंत्र होणे. गळून पडणे म्हणजे निखळून पडणे. ध्यास घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. साकडे घालणे प्रार्थना करणे. दाखला देणे म्हणजे उदाहरण देणे. वाया घालवणे म्हणजे फुकट घालवणे. कास धरणे अनुसरण करणे. गुण्यागोविंदाने राहणे म्हणजे मिळून मिसळून आनंदाने राहणे. माशा मारणे निरुद्योगी असणे. खुणगाठ बांधणे मनाशी पक्का निश्चय करणे. हुक्की येणे लहर येणे. धार काढणे गाई म्हशीचे दूध काढणे. कपाळाला आठ्या पडणे नाराजी व्यक्त करणे. गगन भरारी घेणे खूप प्रगती करणे. मुहूर्त मेढ रोवणे पाया घालणे.
तावडीत सापडणे म्हणजे कचाट्यात सापडणे, ससे होलपट होणे म्हणजे खूप त्रास होणे. तर अशा पद्धतीने साधारणतः 85 वाक्प्रचार आपण पाहिलेले आहेत पूर्ण पुस्तकामधले आणि मोस्टली तुम्हाला एक्झाममध्ये यातलेच वाक्प्रचार विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हेच अजून 1-2दा वाचा, जेणेकरून तुम्हाला अर्थ लक्षात राहील आणि तुम्ही एक्झाममध्ये लिहून येऊ शकता. सो अशाच पद्धतीने तुम्हाला व्याकरणाबाबतीत अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.